ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून तेलंगणा राज्यात महिला शिक्षक दिन सुरू केला आहे। सावित्रीबाई फुले यांनी देशात महिलांना शिक्षण सुरू करीत सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अलौकिक असे महान कार्य केले आहे। त्या कार्याचा वसावारसा विचार पुढील पिढीला प्रेरणादायी मिळत राहो म्हणून त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा भारतात प्रथम तेलंगणा राज्याने 3 जानेवारी 2025 पासून सर्वत्र लागू करून तसा शासकीय निर्णय काढला आहे। तेलंगणात महिला शिक्षक दिन मोठ्या दिमाखात व विविध कार्यक्रमांनी साजरा केला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 4 राज्याचे प्रमुख प्रतिनिधी व फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले प्रजाभवन हैदराबाद येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमारका मालू यांना महात्मा फुले पगडी घालून उपरणे आणि महात्मा फुले समग्र वाङ्मय व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट देऊन सावित्रीबाई फुले यांचे वारस डॉक्टर दिलीप नेवसे, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष शिवदास महाजन, तेलंगणा राज्याचे प्राध्यापक सुकुमार पेटकुले, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाश समिती, महाराष्ट्र शासनचे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सन्मानित केले। MCN न्यूज मराठीकरिता रोहित चोपडे, पुणे। नमस्कार, मी सत्यशोधक रघुनाथ ढोक, पुणे, महाराष्ट्र। आज आम्ही तेलंगणा राज्यामध्ये डिप्युटी सीएम भट्टी विक्रमादित्य सरांचा आज महात्मा फुले पगडी आणि महात्मा फुले उपरणं अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष शिवदास महाजन आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाङ्मय आणि आम्ही पाहिलेले फुले प्राध्यापक सुकुमार पेटकुले यांच्या हस्ते भेट दिलं। त्याचप्रमाणे रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी, हिंदी, इंग्रजी, जर्मन आणि हिंदी असे आणि त्याच पद्धतीनं दिनांची सावली, सत्यशोधक विवाह पद्धत आणि महात्मा फुले गीत चरित्र अशी पुस्तके फुले एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं भेट देण्यात आली। यावेळी डिप्युटी सीएम भट्टी विक्रमादित्य यांचं तेलंगणा राज्यामध्ये नुकताच 3 जानेवारी 25 पासून महिला शिक्षक दिन सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि तो सर्व ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम घेत तेलंगणा राज्याने प्रथम सुरू केला। त्याबद्दल मी तेलंगणा राज्याचं रेवंत रेड्डी सीएम आणि विक्रमादित्य डिप्युटी सीएम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 11 एप्रिल महात्मा फुले यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा। त्याच पद्धतीनं 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा। यासाठी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला नम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी हे 2 महत्त्वाचे दिवस साजरे करावेत। जय ज्योती, जय क्रांती।